हॅलो गाईज, कशी आहात? होप सो मजेत असाल. आणि आज आपण आलेलो आहोत इराणी चहा प्यायला. तर सध्या पुण्याचं वातावरण खूप गारगार आहे आणि प्रचंड पाऊस झाला आहे. आता वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही सगळे आलो आहोत चहा पिण्यासाठी. सो गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि सो आज आपण इराणी चहा टेस्ट करणार आहोत. तर बऱ्याचदा नाव ऐकलं होतं, मी एक्सायटेड आहे. बघू आता आपण हा चहा कसा असणार आहे. आई तुला? मी पण पहिल्यांदाच आले ते. सो आता मी पण पहिल्यांदाच आली आहे आणि आता आपण बघूयात टेस्ट कशी असणार आहे. सो चला. आता हे आमचं आहे पेट आणि हे अलाव नाही आहे. सो आता बघूया काय. चला. सो गाईज, त्यांचा मेनू कार्ड बघा इथे लावलेलाच आहे. चहापासून ते सगळं आहे इथे, तुम्ही मागवू शकता. सो रोटीपर्यंत सगळं इथं अवेलेबल आहे. एकत्र खाणार का? हां चालेल. हो, वाटलं तर मग नंतर परत घेऊया. मी दाखवते. तर आपल्या सोबत आहे दादा. तुमचं नाव काय? तर आता आपण एकदम थोडीशी माहिती घेऊया. टायमिंग काय आहे आपला? सकाळी 7 वाजता 7 ते 11. आणि आपल्याकडे हा सगळा मेनू कार्ड जे काय आहे ते सगळं मिळेल एनी टाईममध्ये. ओके. तर बघू शकता हा एवढा मोठा मेनू कार्ड आहे आणि हा आपल्या हातात पण मावणार नाही आहे, एवढा मोठा मेनू कार्ड आहे. सो तुम्ही ॲड्रेस सांगाल का आपला इथला? हिंगणे. ओके. रिलायन्स मार्ट के पीछे. ओके, थँक्यू सो मच. तर आपण आत्ता सगळी माहिती बघितली आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर पण खूप भारी आहे. सगळं मस्त वाटतं आणि खूप फ्रेश. सो वरतीसुद्धा आहे. आणि आता आपण घेऊया. इकडे ह्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आता आपली ऑर्डर आलेली, आता आपण बघूयात. आई कसं वाटलं? कसं आहे बनमस्त का चहा? तुला कसं वाटलं रे? नो कमेंट. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे दोघं जण लाजत नाही म्हणजे, पण त्यांनी काहीतरी सांगितलं मला, एवढे सबस्क्रायबर झाले की ते स्वतः येणार आहेत माझ्या ब्लॉगमध्ये आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. सो गाईज, इराणी ब्लॅक टी याच्यामध्ये आहे. सो तुम्ही बघू शकता. हा एवढा असा मस्त, खूप छान. तुम्ही बघू शकता बसण्यासाठी भरपूर जागा आहे. एवढंच नव्हे तर वरतीसुद्धा खूप जागा आहे. हे पण खाऊन बघ. हे काय आहे? काय म्हणतात? ब्रेड बटर घ्या. ह्याच्यात पण आहे. आता खायचं असतं कसं बोला? हे मस्त लागतंय. सो आता हा व्हेज आहे आणि ह्याच्यातलं स्टफिंग बघा, एकदम मस्त आहे. सगळे व्हेजिटेबल्स आहेत. मटर एकदम सॉफ्ट आहे, जो की छान मस्त शिजलेला आहे. कॅरेट आहे, कोबी एकदम बारीक चिरलेला आहे आणि
छान, ह्याचे पण मस्त वाटत आहे. सॉसची तुम्हाला गरजच नाही हो. खूप सुंदर. पिलूनी ऑर्डर केली आहे पॅटी समोसे. कसा आहे समोसा? नाही बाबा सो आता आपण हा चिकन मागवलेला आहे. आता आपण हा ट्राय करूया. अण्णा चव सांगा कशी आहे? एकदम चांगलं. त्यांनी खाल्लं पिलू एक बाईट आणि मी विसरले होते. छान आहे. छान आहे. चहा कसा आहे? चहा पण चांगला. आता समोसा पण टेस्ट करा. सो इथे हा म्हणजे त्यांचं स्पेशल म्हणजे चहा, इराणी चहा आणि बन मस्का असतो. सो आपण तेच पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथलं स्पेशल म्हणजे हा समोसा, पॅटी समोसा. ह्याला पॅटी समोसा म्हटलं जातं. मग त्याचं स्टफिंग मग व्हेज म्हटलं की व्हेज असणार, नॉनव्हेज म्हटलं की चिकन असणार. सो अशा प्रकारे हे मस्त छान आहे. तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. सो हा आहे बाहेरचा व्ह्यू, तुम्ही बघू शकता. मस्त. आणि तिकडे आहेत ते दोघं जण. इकडे पॅट अलाउड नाही आहे, सो त्याच्यामुळे तिला आम्ही घेऊन आलो आहे. सो गाईच व्ह्यू बघू शकता कसलं भारी आहे. फोटोशूटसाठी मस्त आहे की नाही? सो आम्ही बरेच फोटो काढले आत्ता इथं, बरेच फोटो क्लिक केले आणि छान वाटलं. जरा रिलॅक्स. कसं वाटलं? छान रिलॅक्स वाटतं मस्त. इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता बरेच छोटे छोटे डॉगीज आहेत आणि हे नवीनच ओपन झालेलं आहे. सो हे तुम्हाला त्या दादांनी सांगितलं तसं हे हिंगण्यामध्ये सिंहगड रोडला आहे. सो तुम्ही रिलायन्स स्मार्ट बघू शकता आणि अगदी त्याच्या बॅक साईडलाच हे इराणी कॅफे आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. आम्हाला तर मस्त आणि मला चिकन समोसा आणि बन मस्का खूप आवडला. सो चला आता आपण निघूयात.